सर्वांचं सहर्ष स्वागत करूया पुन्हा एकदा ग्रीन सिग्नल मॅच इथून स्टार्ट होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड फलंदाज पाहिलं तर सध्या इन्फॉर्म फलंदाज पाहायला मिळेल अजित मुंगाची पाहायला मिळतील आणि नाव स्ट्राईक एंडला पाहिलं तर सूरज मुंगाची अशी सलामीची जोडी दाखल झाली आणि गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहता आकाश या गोलंदाजांना सरळ स्ट्रेट फॉरवर्ड करायचा होता, परंतु इथून सध्या पाहायला गेलं तर हा बॉल रिटर्न गेला आणि इथून पाहायला गेलं तर एकही धाव मात्र इथून मिळाली जाणार नाही. चांगली फिल्डिंग सध्या होताना पाहायला मिळाली. दमदार सुरुवात आता सध्या I11 कोण संघाच्या बाजूने होताना पाहायला मिळतो. एका बाजूला पाहिलं गेलं तर 5 षटकांमध्ये चांगली धाव संख्या उभारावी लागेल. इथून अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाला आणि उभारली जाईल का 5 षटकांमध्ये. हा बॉल चांगला आहे, परफेक्ट रडार मध्ये हा बॉल थांबणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. बॉल झालाय फरार सीमा पार. येतो अजित मुंगाजी यांच्या पाठमधना हा पहिला तडाखा षटकार. पहिलाच बॉल पाहिलं तर डॉट आला होता, त्यानंतर प्रत्युत्तर चांगलं दिलं अजित मुंगाजीनं. 6 स्वतःचा संघाचा देखील अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतील, परंतु गोलंदाज देखील आता इथून डॉटनं उत्तर देताना पाहायला मिळतील. लेंथला थोडस पुढे ठेवलं होतं अजित मुंगानं, पिकअप शॉट त्यावर लगावला होता. थोडासा बॉल पाठीमागे रिलीज केला. अगदी पाहायला गेलं तर ऑफसाईड ते ऑफ स्टंप टाकल्या गेल्या. थोडंसं फसवलं सध्या पाहायला गेलं तर अजित मुंगाजी यांना. 3 बॉलचा खेळ सध्या समाप्त झाला. 6 धावा स्कोरकार्डवर लागले गेल्यात, परंतु सरळ विषयमध्ये हा फटका पाहायला मिळतोय. ब्लॅक स्क्रीनच्या समोर फिल्डिंग चांगली होताना पाहायला मिळेल आणि सिंगल आता इथून कंप्लीट केली जाते. सिंगलच्या साह्यानं टीमची धावसंख्या पाहिली तर अजनबी स्पोर्ट ओवळे संघ सध्या जाऊन पोहोचेल टोटल 7 या धावसंख्येवर तुम्ही पाहता. दबाव सध्या नसणार आहे दोन्ही टीमवर, कारण की पहिलं षटक सध्या प्रगती पाथावर आहे. चांगला फटका इनसाइड आउटला क्लिअर करायचा. बॉल अगदी ट्रॅव्हल झालाय डीप कड्या आणि बॉल इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल सीमा पार येतोय सूरज मुंगाजी यांच्या बॅटमधना हा लाजवाब चौकार. पाहायला गेले तर स्ट्राईक रोटेट झाले होते आणि या चांगला फटका पाहायला मिळाला. ओहो, आणखीन एक पाहायला गेले तर इथून पिकअप शॉट मारायचा होता. कुठले स्पॉट वरचा वापर इथून गोलंदाजानं केला. तिखट बाउन्सर पाहायला मिळतो आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील इथून संपन्न होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल पाहायला मिळाले आणि टीमची धावसंख्या बिनबाद अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ टोटल 11 या धावसंख्येवर पाहायला मिळतो. चला I11 कोण संघ अगदी पाहायला गेलं तर टाइम देखील अलर्ट असेल आणि त्या अनुसार मात्र केली तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि सध्या ते करताना देखील पाहायला मिळतो. P2चा षटकाला इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा बिनबाद जमवताना पाहायला मिळतील. दमदार सुरुवात सध्या राहिली अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाची. अजित मुंगाची जी चांगली सुरुवात राहिली. पहिलाच बॉल पाहिलं तर डॉट, त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. स्ट्राईक देखील रोटेट त्यांच्या माध्यमातून केली गेली. सूरज मुंगाजी त्यांच्या पाठमध्ये देखील एक चौकार पाहायला मिळाला प्रेक्षकांना आणि ही सध्या जोडी अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाची तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज करतील इथून गोलंदाजीला सुरुवात अनिकेत म्हात्रे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स सध्या पाहायला गेलं तर I11 कोण संघाला मात्र घ्यावा लागतील, कारण की दमदार सुरुवात सध्या पाहायला गेलं तर या जोडीनं मात्र केल्या. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाल्यात. 1 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली होत्या. ओहो, मिसक्यूट हा फटका. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतो आणि नामी संधी होती झेलची, परंतु ती सध्या गमावताना पाहायला मिळतील I11 कोण संघाचे खेळाडू. आणि इथून पाहायला गेलं तर अजित मुंगाजी सारख्या
फलंदाजाला मात्र इथून जीवदान दिलं गेलं. ज्या बॉलवर खऱ्या अर्थानं कॅच होती, एकही धाव मात्र नव्हती. त्या बॉलवर खऱ्या अर्थानं 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि 2च्या मदतीनं आता टीमची धावसंख्या पाहिली ना तर टोटल बिनबाद 13 या धावसंख्येवर मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाच्या बाजूला विकेट घेणं फार गरजेची होती, कारण की हा चान्स मिळाला होता. आणखीन एकदा अजित मुंगाजी आता जाळ्यामध्ये सापडले गेलेत, परंतु सेकंड देखील कॅच ड्रॉप केली गेली आहे. 2दा अगदी पाहायला गेले तर जीवनदान अजित मुंगाजी सारख्या फलंदाजाला दिले टीम I11 कोण संघाच्या क्षेत्ररक्षकानं. आता येत्या 4 षटकांमध्ये काही मैदानाच्या आतमध्ये धमाका करेल अजित मुंगाजी, हे देखील पाहिलं जाईल I11 कोण टीमच्या बाजूनं. सध्या पाहिलं तर टीमची धावसंख्या 1 न पुढे जाईल आणि 14 धावा सध्या स्कोर कार्डवर मात्र जोडल्या जातील. शेम फटका पाहायला मिळाला. शेम क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि झेल देखील 2 उडाले होते अजित मुंगाजी या खेळाडूंचे, परंतु ते देखील मात्र इथून ट्रॉफ होताना पाहायला मिळतील. स्ट्राइक इथून रोटेट होईल आणि या समोर पाहायला मिळतील ज्यांच्या पाठमधला एक चौकार पाहायला मिळाला होता. सूरज मुंगाजी आवलीसला समोर अगदी पाहायला गेला तर भेदून मारलाय बॉल लांगो पांडिलांच्या बाहेर. नंबर 4 चौकार. एका झेलनं पहा 5चं चित्र सध्या बदलला. 9 खेळाडू आला असता, त्यामध्ये 4 धावा सध्या वाचल्या असत्या, परंतु 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. लोवर फुलटॉस बॉल होता लॉंग स्पीड लेग कडे. डीप मध्ये फिल्डर आहे, फेकी चांगली पाहायला मिळते. अजित मुंगाजीला सध्या स्ट्राइक एंडला आणलं गेल्या. सूरज मुंगाजी यांच्या माध्यमातून आणि 1च्या मदतीने टीमची धावसंख्या सध्या पाहिली तर 19 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. बिनबाद अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाच्या बाजूने विकेटची चान्स होती, परंतु सध्या ती गमावताना पाहायला मिळतील. अनिकेत मात्र तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर आहेत आणि सध्या कमालीची गोलंदाजी राहिल्या. एक चौकाराचा बार खावा लागलाय गोलंदाजाला, परंतु कमबॅकिंग गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सध्या होताना पाहायला मिळते. ओव्हर द विकेट इथून पाहायला गेला तर फसला जातो हा फटका, परंतु बॉल चाललाय सरळ सीमारेषाच्या बाहेर. इशारा आलाय 4 धावेंचा आणि जातोय बॉल चौकारासाठी. पहा झेल सोडली गेली होती आणि तोच खेळाडू सध्या बरसताना पाहायला मिळेल गोलंदाजावर आणि अजित मुंगाजी यांच्या पाठमधना अनिकेत मात्रेच्या अगेन्स्टचा चौकार येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 23 धावा. ओहो मिस क्यूडा फटका, झेल घेण्याची आणखीन एकदा संधी आणि स्वतः गोलंदाज सध्या झेल खाली पोहोचले गेल्यात आणि इथून पाहायला गेलं तर अजित मुंगाजी या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. फर्स्ट विकेट लॉस टीम अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ. अजित मुंगाजी बॅक टू द डगआउट. मुंगाजीला थांबणं फार गरजेचं होतं. 2 झेल मात्र सोडले गेले. एक चौकार देखील त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. सिंगल डबल वर जर भर दिले असते, अंतिम ओव्हर पर्यंत जर केले असते तर आणखीन वेगळं चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळालं असतं. खरं तर गुलशन बघायला गेला ना, ही मोठी विकेट मी तर म्हणेल मिळाली आहे कोण संघाला. कारण की अजित मुंगाजीचा तर विचार केला ना, यंदाच्या सीझन मधला सर्वात इन्फॉर्म असणारा हा खेळाडू आहे आणि त्याची झेल घेतणं आणि त्याला जीवदान दिले होते, पण तदनंतर मात्र चांगला मी तर म्हणेल क्रिकेट पाहायला मिळाला तो कोण संघाकडनं. कारण की मी तर म्हणेल गोल्डन विकेट मिळाली आहे ती कोण संघाला. नवीन फलंदाज पाहिलं तर
पार्थ मुंगाजी दाखल झाले सध्या मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या समेत पाहिलं तर सूरज मुंगाजी पाहायला मिळतील. सलामीची जोडी सध्या इथून तोडली गेल्या आणि धावा सध्या पाहिलं तर स्कोर कार्डवर जमवल्या गेल्यात. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 23 धावा सध्या तुम्ही पाहता स्कोर कार्डवर. आणि गोलंदाज अक्षय म्हात्रे यांना तुम्ही पाहता. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय विशालजी पाटील सर त्यांच्या माध्यमातून. आणि सध्या व्हाईटच्या मदतीनं एक्स्ट्रास मध्ये आता गोलंदाज सध्या धावा खर्च करताना पाहायला मिळतील. सूरज आहेत आणि 1च्या मदतीनं 24 धावा सध्या स्कोर कार्डवर जोडल्या जातील. ओहो, समोर विषय मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या समोर रफ्तार रिटर्न पाहायला मिळाला आहे शॉट मध्ये आणि बॉल देखील सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. सूरज मुंगाजी यांच्या पाठमधना आणखीन एक तडाखा चौकार. क्यूडी झॅम तिथून चौकार आला. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. यावेळेसला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पॅराशूट शॉट पाहायला मिळाला. आणखीन एक मोठा तडाखा. अजित मुंगाजी भले बाद झाल्यात परंतु संघाचा नेतृत्व सध्या सूरज मुंगाजी करताना पाहायला मिळतील. आणखीन एक लांब लचक षटकार. अक्षय म्हात्रे तुम्ही सध्या पाहताय गोलंदाज आणि भव्य स्वागत सध्या सूरज मुंगाजी या फलंदाजानं केला. 2 बॉल मध्ये सध्या पाहिलं तर 10 धावा वसूल केल्या गेल्यात आणि टीमची धावसंख्या सध्या पाहिली स्कोर कार्डवर तर टोटल 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 34 34 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहू शकता. अजरबी स्पोर्ट्स ओवळी संघाच्या बाजूने लागल्या गेल्यात. ओहो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला सूरज मुंगाजींचा परंतु सरळ बॅटने धावा येत होत्या. आडव्या बॅटने देखील धावा जमवण्याचा प्रयत्न आता सध्या मैदानाच्या आतमध्ये केला जातो. परंतु इथून पाहिलं तर या बॉलवर वेग पाहायला मिळाला आणि सध्या बीट झाल्यात सूरज मुंगाजी. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. भन्नाट वेग परफेक्ट यॉर्कर. आज बॉलाची खऱ्या अर्थानं अक्षय म्हात्रे या गोलंदाजाला गरज होती आणि सध्या ते बॉल त्यांच्या खेम्यामधून सूरज मुंगाजी या फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळाल्यात. भव्य स्वागत केले होते चौकारानं आणि त्यानंतर पाहायला गेले तर षटकार आणि त्यानंतरचे हे 2 बॉल डॉट काढले गेल्यात सूरज मुंगाजी या फलंदाजाला. हो, इथून पाहायला गेले तर स्पेड कट करायचं होतं परंतु पंचांचा इशारा इथून व्हाईटचा आला आणि व्हाईट मध्ये सध्या इथून भर पडली जाईल आणि या टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या माध्यमातून आता सध्या पुढे वाढेल आणि 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 35 धावा सध्या स्कोर कार्डवर जोडल्या जातील. शेवट गोड करावा लागेल गोलंदाजाला. ओहो, चांगला बॉल आता इथून रिलीज केला गेल्या. ऑफ स्टंप वर निघाले होते सूरज मुंगाजी परंतु हा बॉल पाहायला गेला तर वेगवान सध्या पाहायला मिळाला आणि 3 डॉट बॉल सूरज मुंगाजी या फलंदाज सध्या या ओव्हर मध्ये खेळताना पाहायला मिळाल्यात. 2 बॉलवर 10 धावा वसूल केल्या होत्या आणि त्यानंतर आता अक्षय म्हात्रे कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतात परंतु आणखीन एक आता व्हाईट बॉलचा इशारा दिला गेलाय कारण की लेन सध्या विस्कटली गेली गोलंदाजाच्या आणि व्हाईटच्या मदतीनं आणखीन एक धाव आता जोडली जाईल. 36 धावा ऑन बोर्ड. बघा, कोण संघासाठी आता मात्र अकाउंट ओपन केला जाईल. प्रत्येक विकेटसाठी किशोर शेट्टी भोपी यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. तो कोण संघासाठी? ओर टू गुलशन. चांगला बॉल पाहायला मिळाला यावेळेसला गोलंदाज तुम्ही पाहता अक्षय म्हात्रे यांचा आणि इथून पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी सध्या साकारताना पाहायला मिळाल्यात परंतु आता इथून पंचांनी देखील आकाशाकडे बोट दाखवला आणि परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज इथून पाहायला गेलं तर सूरज मुंगाजी बॅक टू द डगआउट. आणखीन एक मोठी सफलता. सावन की
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. जी सलामीची जोडी होती अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाची ती सध्या आता डगआउट मध्ये मात्र परतली गेल्या. अजित मुंगाची बाद झाल्या. त्यानंतर पाहायला गेले तर इथून सूरज मुंगाची देखील बाद होताना पाहायला मिळाल्या. सध्या स्कोर कार्डचा विचार केला तर 36 धाबा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील आणि तब्बल 3 षटकांचा खेळ देखील संपन्न होताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 12 धाबा आल्यात आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर अजित मुंगाजी यांची विकेट पाहायला मिळाली. त्यानंतर तिसरं षटक पाहायला मिळालं अक्षय म्हात्रे यांचं. त्यामध्ये 13 धाबा 1 विकेट मात्र खर्च घेतली गेल्या. यस मॅच कशी असो अगदी पाहायला गेलं तर क्रुशियल मोमेंट त्यामध्ये विजय जर संपादित केले त्यांचे पाठीराखे प्रेक्षक त्यांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ नका कारण की पॅनल्स देखील केल्या जाईल याकडे देखील आपण दक्षता घ्या. आयोजकांच्या माध्यमातून अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इथून चौथ्या षटकाला सुरुवात. भावेश म्हात्रे तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर. सध्या पहिलाच बॉल इथून वाईटचा टाकला गेला. वाईट मध्ये आता इथून अतिरिक्त धाव I11 कोण संघाचे गोलंदाज धावा खर्च करताना पाहायला मिळतील. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 पाहायला मिळाल्या होत्या परंतु जसं चौथ्या षटकाला सुरुवात झाली ना 37 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. आणखीन एक आता इथून चांगला बॉल पाहायला मिळतो. सध्या संयमित गोलंदाजी केली जाते. पहिलाच बॉल पाहिला तर अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजानं टाकले होते फलंदाजाला परंतु लेंथ थोडी आतमध्ये आणली आणि ऑफ साइड दी ऑफ स्टंप हा बॉलला मात्र रिलीज केला. सध्या पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतील. स्ट्राईक इन फलंदाज तुम्ही पाहताय पार्थ मुंगाची अपकमिंग यंगस्टर आणि खऱ्या अर्थानं जर प्रजूची या खेळाडूची खेळी आपण पाहिली असेल अगदी पाहायला गेले तर शिवकरच्या मैदानावर 1 बॉल 6ची गरज होती. तत्पूर्वी विनंती असेल बघा सन्माननीय किशोर शेठ भोपी आपणास विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. कोण गावचे आपणास विनंती असेल की आपण यायचंय समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू गुलशन. बॉलचा इशारा त्यामध्ये पाहायला गेले तर षटकार टोटल पाहायला गेले तर या 7 धावा आता ऍड करताना पाहायला मिळतील. अगदी मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. चौकाराचा इशाराला माफी असावी चौकाराचा इशाराला नो बॉल आणि त्यामध्ये आता 4 टोटल पाहायला गेले तर या 5 धावा ऍड केल्या जातील आणि या 5च्या मदतीने आता धावा देखील पुढे वाढताना पाहायला मिळतील. 42 धावा सध्या स्कोर कार्ड वर लागताना पाहायला मिळतील. आमचे वाघमारे या सर पुन्हा एकदा जोडले जातील त्यांचं देखील सहर्ष स्वागत. शिर्डी रिटर्न आहेत परंतु इथून व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतो. फ्री बॉल इथून कंटिन्यू असणारा कारण की अगोदरचा बॉल पाहिला तर तो नो टाकला होता गोलंदाजानं आणि आणखीन पुढचा देखील बॉल पाहिला तर खराब टाकला गेला. 43 धावा सध्या स्कोर कार्ड वर जोडल्या जातील. उघडा डोले पहा नीट पुढचा बॉल असणारा फ्रीड. ओहो इथून फ्रंट फुटला जाऊन पंच करायचा होता परंतु आणखीन एक इथून व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रावर एक्स्ट्रा सध्या धावा खर्च करताना पाहायला मिळतील. I11 कोण संघाचे गोलंदाज विसरून चालणार नाहीये. दुसऱ्या सत्रामध्ये या धावा देखील चेस करायचे आहेत कोण संघ आणि त्या विपरीत मात्र तुम्हाला 5 षटकांमध्ये अगदी पाहायला गेलं तर चेस करणं योग्य धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च करावा लागतील. आणखीन एक एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव जोडली जाईल. 44 धावा पाहायला मिळाले होते परंतु फ्रीडचा हा बॉल जेल टिपलाच गेलजूड गेला होता लॉंग ऑफला परंतु या बॉलवर फक्त रनआउटची संधी तुम्हाला असणार आहे आणि हा बॉल पाहिला तर सिंगल साठी जाताना पाहायला मिळतो. 1च्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर 2 गडी बाद आणि सध्या 45 धावा स्कोर कार्ड वर लागताना पाहायला मिळतील. टीम अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाच्या बाजूने. या ठिकाणी सन्मान्य राधाकृष्ण डेव्हलपर्स चे सुप्रीम अगदी युवा उद्योजक सन्मान्य अगदी किशोरजी कृष्णा भोपी यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. कोणचे सुप्रसिद्ध उद्योजक किशोर शेठ आपण स्टेजवरती या. ओव्हर टू
हो फटका चांगला पाहायला मिळतोय समोर ठेवला होता या बॉलला आणि सरळ लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर नंबर इथून 6 लॉंग 6 षटकार. आमचे इलेक्ट्रिशियन पनवेल ब्रांच यांनी ते यायचं आहे. चला बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला बॉल बॉय आपण देखील लक्ष द्यायचं आहे ग्राउंड कडे. षटकार येताना पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर 51 धावा. काही कमालीची खेळी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो बा. तब्बल 3 व्हाईट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळाले आहेत. एक नो बॉल, त्यामध्ये टोटल 5 धावा नो बॉलच्या अगदी बॉलवर खर्च केल्या होत्या. त्यानंतर फ्रीडच्या बॉलवर स्ट्राईक रोटेट झाले आणि जसे फलंदाज स्ट्राईकला आल्या. संयम पाटील सध्या संयमी फटका त्यांच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. ओहो आणखीन एक हा फटका सजवायचा होता परंतु व्हाईट बॉलचा इशारा आता इथून दीपकजी पाटील सरांच्या माध्यमातून दिला जातो आणि व्हाईटच्या माध्यमातून आणखीन एक एक्स्ट्राची धाव. परंतु व्हाईट साठी फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी पाहायला गेलं तर रेफर तिसऱ्या पंचांकडे व्हाईट साठी केलं गेला आणि पाहायला गेलं तर अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला गेला आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आणि साई प्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून चेक केला जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर गुलशन या गोलंदाजाचा विचार केला ना, आपल्या ओव्हरमध्ये तब्बल 8 चेंडू फेकल्यात आणि लिगल डिलिव्हरी जर आपण बघितल्या ना फक्त 3 चेंडू आणि लिगल फेकल्यात. म्हणजे कुठेतरी मी तर म्हणेल खराब गोलंदाजी आता करतोय हा गोलंदाज. डिसिजन पेंडिंग आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. डिसिजन का असेल, योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत येईलच. तसेच गणेश रघुनाथ भोपी आपण स्टेजवरती या. तसेच आमचे युवा उद्योजक किशोर शेठ भोपी आपण पण स्टेजवरती या. इट्स अ वाईड बॉल कॉल बाय थर्ड अंपायर आणि इथून पाहायला गेलं तर रिव्ह्यू सध्या गमवताना पाहायला मिळतील फिल्डिंग डिपार्टमेंट आणि सध्या व्हाईटच्या मदतीनं एक मध्ये वाढ होताना पाहायला मिळेल आणि स्कोर कार्डवर जिथे 51 होत्या 52 धावा पाहायला मिळतील. ओहो लो फुल टॉस बॉल यावेळीसला पाहायला गेलं तर टीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून दिलाय बॉलला सीमा पार. जात्या सन्मान्य सुप्रसिद्ध आमच्या हॉटेल व्यावसायिक आदरणीय साईदीप हॉटेलचे मालक आदरणीय अशोक शेठ मारुती मुकादम यांना मी विनंती करतो, स्टेजवरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. ओर टू गुलशन.
आणखीन एक तडाखा सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जरी अजित मुंगाजी बाद झाले, जरी सूरज मुंगाजी बाद झाल्या, परंतु आम्ही सध्या टीमचं नेतृत्व करणार हे दाखवून देतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. आणि या ओव्हर मधील आणखीन एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार मिळतील. 4 ओव्हरचा खऱ्या अर्थानं खेळ झाला मात्र संपन्न. अंतिम इथून पाहायला गेलं तर स्लॉग ओव्हरचं षटक सध्या पाहायला मिळतो. आणि टीमची धाव संख्या पाहिली तर 63 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. ओहो, बॉल चांगला पाहायला मिळतो. एक धाव इथून कंप्लीट केल्या. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. फ्लास स्लिपला थर्ड मॅनला पाहायला मिळतो. जिथे सिंगल होती तिथे रूपांतर दुहेरीमध्ये केला गेला. आणि त्यानंतर इथून पाहायला गेलं तर या 2च धाबा मिळतील, कारण की या खेळाडूला स्ट्राईक समान सोडणं फार गरजेचं होतं आणि ते होताना पाहायला मिळालं नाही. या 2 धाबा इथून मिळाल्या जातील आणि या 2च्या मदतीने सध्या धाव संख्या देखील पुढे वाढताना पाहायला मिळतील. आज पाहिलं गेलं तर मॅच खऱ्या अर्थानं एका बाजूला टीम पाहताय तुम्ही अजनबी स्पोर्ट्स वौळे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला गेलं तर i11 कोण संघ. सी पॉल मधील फ्रिच मॅच पहिली लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 65 धावा. ओहो, हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाले. थोडासा फेकी खराब झाल्या, परंतु सिंगल आता ही धाव येताना प्रयत्न इथून राहील. परंतु हा बॉल पास स्लोवर सध्या धीम गतीचा बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून मात्र इथून वापरला गेला आणि डॉट बॉलची सध्या सांगता होताना पाहायला मिळाले. 66 धावा सध्या स्कोर कार्डवर जोडले गेल्यात. अजनबी स्पोर्ट्स आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि इनकून आणखीन एक धाव वाता इथून येताना पाहायला मिळतील. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सध्या अरे बाबा एक वाईड होता, तो नंतर डॉट सांगितला. 3 वाईड माहिती, 3 वाईड. चला तर 12 आहे, कारण की एक एक्स्ट्राची वाईड ऍड केली होती. ती धाव आम्ही मायनस. बॉल मिस टायमिंग सध्या पाहायला मिळतो. हा शॉट डीप मधला खेळाडू आले धावत 2 धावा कंप्लीट केल्या जात्या. तिसऱ्यासाठी देखील खेळाडू आता सरसवल्यात आणि सध्या 3 धावा
इथून पूर्ण होताना पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट सध्या पाहायला मिळते बाय आणि टीमची धावसंख्या इथून पुढे देखील वाढताना पाहायला मिळतील. हो आणखीन एक 30 स्तरावर बॉल पाहायला मिळाला. 71 धावा सध्या स्कोर कार्ड वर जोडल्या जातील आणि हा बॉल पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने रिलीज केला गेला. हॅलो, पुढची मॅच असेल बघा. एका बाजूला एक थोडासा अगला वेगळा डिसिजन आपण बघू शकाल. रोहन दादा या ठिकाणी आपला 12वा प्रतिनिधी आहे. त्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता. लाईव्हला चेक करा ना तुम्ही, त्यांनी वाईट टाकलाय. नेक्स्ट मॅच असेल बघा. एका बाजूला पोलिसांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ असणार आहे बैलगाडी शर्यतीतील जे ड्रायव्हर आपण पाहणार आहात त्यांचा संघ असणार आहे. तर चला यायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येणार आहे. एका बाजूला असतील आपले पोलिसांचे संघ असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं आत्ताच्या आपण जर विचार केला ना तर बैलगाडी शर्यतीमधला अजूनही एक आगळा वेगळा डिसिजन आपण बघू शकता. ऋषिकेश दादा असतील त्यांच्या समवेत पूर्ण जी टीम आहे त्यांचा एक थोडासा वेगळा निर्णय. तर बैलगाडी क्षेत्रातील ड्रायव्हर असतील तर आपल्याला देखील विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. समोरच्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल. ते संबंधी आमचे जगदीश दादा मुकदम जयमल्हार हॉटेलचे प्रोप्रायटर त्यांच्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. तर चला यायचं टॉस करण्यासाठी. तर निश्चितच मागची मॅच जर आपण बघितली असेल, एका बाजूला आपण बघितलं हनुमान पाडा संघ तर दुसऱ्या बाजूला गिरवले संघ होता. त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला गिरवले संघाने मॅच जिंकली. पण पूर्ण जल्लोष करण्यासाठी जे खेळाडू किंवा त्यांच्या पाठीराखे मैदानामध्ये गेले होते त्या अनुषंगाने त्यांना 5 धाव्यांची पॅनल्टी दिली गेली, पॅनलाइज केलं गेलं. तर याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक संघाने तुम्हाला जल्लोष जो साजरा करायचा आहे ना तो तुम्हाला मैदानाच्या बाहेर साजरा करायचा आहे. कारण की प्रत्येक खेळपट्टीचा तुम्हाला मैदानाचा आदर करणं तेवढंच गरजेचं असणार आहे. तर मी विनंती करतो जगदीश दादा मुकादम आपल्या शुभ हस्ते दोन संघादरम्यान नाणेफेक करायची आहे. तर चला या एका बाजूला असतील पोलिसांचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहणार आहोत ते बैलगाडी क्षेत्रातील ड्रायव्हर यांचा संघ आपण पाहणार आहोत. दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाते. शुभ हस्ते आमच्या जगदीश दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हेड आणि टेल आपण बघू शकाल. त्या ठिकाणी टॉस कॉइन पण देखील बघू शकाल. टॉस केला जातोय. या ठिकाणी टॉस जिंकलाय टॉसचा बॉस टेल. तर दादा तुम्ही तुमचा डिसिजन का असेल आणि कशा प्रकारचा खेळ करणार? तुम्ही प्रथमच ह्या मैदानावरती खेळणार आहात आणि मग तुमचा कशा प्रकारचा खेळ असेल आणि तुम्हाला दिलेली संधी त्या संधीचा लाभ तुम्ही कसा घेणार? आम्ही या मैदानावर पहिल्यांदाच नाही खेळत आहे. कमीत कमी जगदीश शेठ आहे तोपर्यंत तरी प्रत्येक टुर्नामेंटला आम्ही इथं आहेच आणि नक्कीच चांगला खेळ खेळू आम्ही. तर तुम्हाला देखील शुभेच्छा देतो. दादा तुमच्या वाटेला जर आपण बघितलं तर समोरचा संघ देखील तेवढा तुल्यबल आहे. तुम्ही ज्या वेळेला बैलगाडी चालवता त्यावेळेस तुमची ड्रायव्हिंग खूप छान असते. मग तुम्हाला ज्या प्रकारे बैलाला पुश करायचं असेल मग अनेक प्रकारचे तुम्हाला ते निर्णय त्या ठिकाणी डिसिजन घ्यावे लागतात. मग आता या ठिकाणी या खेळपट्टीवरती तुम्ही तुमचे बैल कसे हाकलणार? म्हणजे तुमची गोलंदाजी असेल किंवा फलंदाज असेल मग त्यांची तुमची जोडी कशी काय तुम्ही तयार करणार? ना आम्ही पहिले ठरवून आलेलो आहे कोण ओपनिंग करणार आणि कोण बॉलिंग करणार आहे ते. कारण का आम्ही रेनी सीझनला जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची मॅच होती ना आम्ही तिथे खेळलेलो आणि आमचे तेच प्लेयर आहेत. तर शुभेच्छा देतो. एक चांगला डिसिजन मी तर म्हणेल परीक्षा ग्रुप यांच्या माध्यमातून मी तर म्हणेल दिला. नक्की नक्की आगळी वेगळी मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. या ठिकाणी बैलगाडी शर्यतीत शौकीन जे जॉकी आहेत त्यांची मॅच आणि पोलिसांची मॅच इथे होत आहे. जे जॉकी आहेत त्यांनी सर्वांनी इकडे या. सत्कार समारंभामध्ये इथे होत आहे. जे आमच्या बैलगाडी शर्यतीत जॉकी आहेत त्यांनी सर्वांनी इकडे या. तुमच्या इथे सत्कार होत आहे पारशा ग्रुपच्या वतीनं. या सरपंच चषकामध्ये तुमचं स्वागत होत आहे. सर्वांनी इकडे या प्लीज.
तुम्ही नाही तर सामना उशिरा चालू होईल. विनंती करतो या आपण इकडे सर्व जॉकी इकडे या. बघा या मंडळी ते आपण बघत नाही, फक्त ते चक्रांच्या शर्यतीच्या मागे आपला बैल कसा धावेल याच्यापैकी ते असतात. या तर मी विनंती करतो सन्मान्य सागर शेठ असतील, पवन मुकादम असतील, सन्मान्य ऋषिकेश असतील, आमचे जगदीश शेठ मुकादम असतील, या अगदी सर्व जॉकींचा आपण सन्मान करायचा आहे. बघा अगदी यंग जनरेशनची मुलं आहेत. खरोखरच आज बैलगाडीची क्रेज, शेतकऱ्यांचा एक सर्वात महत्वाचा छंद तो म्हणजे बैलगाडीची शर्यत. आणि काही क्षणामध्ये राहुलबाईंचे ते आगमन होत आहे. मथुरबाईंचा सुप्रसिद्ध मालक राहुलबाईंचे ते आगमन होत आहे. प्रथमेश केणे प्रतिष्ठान, प्रथमेश पाटील यांचे ते आगमन होत आहे. संदपचे यस इथे बघूया आपण या ठिकाणी. बघा मोठा सत्कार होतोय. कमी कालामध्ये पैशा ग्रुपची क्रेज आपण बघूया. रायगड सर्व महाराष्ट्रामध्ये क्रेज आहे. ते सन्मान्य सागर शेठ भोईर हे अगदी पूर्ण ग्रुपचा ते सन्मान करतायत. सन्माननीय सागर शेठ भोईर हे सन्मान करतायत. परशा रॉकी, परशा रॉकी पिस्तूल ग्रुपचे मालक महाकाळ या बैलांचे मालक सन्मान्य सागर शेठ भोईर, रामशेठ भोईर तसेच आमचे सन्माननीय अगदी सरपंचा ओरिजिनल हिंद केसरी महाकाळ आमचा अगदी सुप्रीमो अध्यक्ष सन्माननीय सागर शेठ भोईर असेल, एस के नाईक असेल, रामशेठ भोईर साहेब असेल. धन्यवाद. ओल टू दीपकजी. चला मॅचला होते सुरुवात. टार्गेट असेल या मॅच मध्ये 73 रन्स टू विन, 73 धावा. अनिकेत म्हात्रे आणि अक्षय गाताडे कोण संघाकडून ही सलामीची जोडी. तर पहिलं षटक करतोय रोशन मुंगाजी. कट करण्याचा प्रयत्न, टायमिंग बिलकुल नाहीये. कवसला चेंडू आलाय, कोणतीही धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 73चा चेस करायचा म्हटला तर अनिकेतला मात्र हे मैदान गाजवावं लागेल आणि या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. शेवटपर्यंत मात्र खेळ करत राहावा लागेल. ओ इकडे स्वीप केलं बॉलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना I11 कोण टीमसाठी येतोय हा पहिला चौकार फलंदाज अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून. चौकारानं सुरुवात झाली ती कोण संघाच्या धावफलकाला. 73चं लक्ष आहे या मॅच मध्ये. रोशनचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता, खोदून काढलाय. सिलिबेट ऑफ कडे सिंगल घेण्यात आले. एकेरी रनच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र 5 वर जाऊन पोहोचले. 73 करायच्या 14-15-15च्या सरासरीनं पळायचं आहे प्रत्येक ओव्हर्स मध्ये आणि त्यामधली पहिली 2 षटकं ही अत्यंत महत्वाची असतील. आज बराचसा उशीर झालाय, आज कदाचित 6 वाजतील अशी चिन्ह दिसतात सध्याच्या घडीला. वडबा बॅटन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा चेंज ऑफ पेस होता रोशनचा. इकडे मात्र बीट करत गेलाय तो फलंदाज अक्षय गाताडेला. बिग मॅन कोण टीमचा हार्ड हिटर, मोठे मोठे षटकार मारण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू आणि या मॅच मध्ये खेळावा लागेल. ऑन साइडला स्विंग केलाय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध चेंडू आहे. फिल्डर आहेत ऑन साइडला, त्यामुळे सिंगलच मिळेल. एकेरी रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर हळूहळू पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर 6 रन्स ऑन अ बोर्ड नाव. चला एक पारितोषिक येतं. अनिकेत म्हात्रेनं जर अर्धशतक झळकावलं या मॅच मध्ये तर 1000 रुपयांचं, आणि या ओळे टीमनं जर विकेट हॅट्रिक घेतली तरी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक. अलंकार पाटील डेरवली यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आले. दोनही बाजूला ही संधी मात्र देण्यात आले. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्या षटकाच्या अखेरीस. भन्नाट षटक टाकलं. 24 बॉल मध्ये अजूनही 67 धावांची गरज आहे. 67 रन्स टू विन, रिमेनिंग 24 डिलिव्हरीज.
24 बॉल 67, थोडा घाम गाळावा लागेल. I11 कोण टीमला दोनही सलामीवीर खेळपट्टीवर आहेत, परंतु पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा आलेल्या नाहीयेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल अजनबी स्पोर्ट्स वर्ल्ड टीम कडून राजेंद्र मुंगाजी. समोर लॉफ केला, यावेळेस मात्र मिड ऑफला फिल्डर आहे आणि झेल टिपलाय त्या ठिकाणी. अजित होते आणि इकडे मात्र धक्का बसेल पहिला. फर्स्ट विकेट डाऊन. अक्षय गाताडे मैदानाच्या बाहेर. आणि त्याचमुळे जेव्हा कोण संघासाठी ए फॅक्टर असो, हा ए फॅक्टर नेहमीच लाभदायक ठरलाय. परंतु पाहूया या मॅच मध्ये मात्र कशा पद्धतीनं परफॉर्मन्स दिला जाईल. फार मोठ्या अपेक्षा असतील कोणकरांना त्या अनिकेत आणि आकाशकडून. गोलंदाज चिवा पुन्हा एकदा राऊंड. इकडे मात्र चांगला बॉल ऑफस्टमच्या बाहेर फुल लेन ठेवलाय. कोणताही चान्स नाहीये, फार कठीण आहे खरं तर फलंदाजांसाठी जेव्हा ऑफस्टम्प लाईनला यॉर्कर पडतात, वाईड यॉर्कर, तेव्हा अशा शॉट्स तर खेळता येत नाहीत, परंतु सिंगल घेणं सुद्धा कधी कधी फार जिकिरीचं ठरतं. आणखीन एक फुलर लेंथ होता, टाइम प्रॉपर झाला नाहीये, परंतु मिसफील्ड झाले. स्क्वेअर लाईकला पहिली रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि या 2 धाबा सहजासहजी या ठिकाणी पूर्ण होतील. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 8 धावा. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक प्रज्वल पाटील आहेत पालीचे, आणि त्याचप्रमाणे सायब्रीचे ओनर चंदू वाघमारे आहेत. 2 स्कोरर खरं तर आपल्याला पाहायला मिळतात स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. ऑनलाईन स्कोरिंग करतात. राजेंद्रचा हा बॉल यावेळेस थोडासा बाहेर ठेवला होता ऑफ स्टंप लाईनच्या, थोडासा खाली सुद्धा राहिला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. बिलकुल मोठे स्ट्रोक्स येताना दिसत नाहीये. एकमेव चौकार पाहायला मिळाला होता जो फुल टॉस दिला होता अनिकेतला. बाकी संपूर्णपणे सिंगल साठी सुद्धा इकडे थोडीशी शांतता पाहायला मिळते. डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 3 डॉट बॉल्स येताना पाहिले. राजेंद्रने सुद्धा आतापर्यंत 3 डॉट बॉल केलेत, आणि जर डॉट बॉल तुम्ही खेळायला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर फार कठीण. आणखीन एक यॉर्कर लाईन होता, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र फर्स्ट लाईट बॉल डॉट. आकाश मात्रे थोडस आता मात्र टेन्शन वाढवतोय. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी 30 धावा उभारण्याचे जे मनसुबे होते कोण संघाचे, ते आता मात्र मनसुबे उद्ध्वस्त केले, धुळीस मिळवलेत. पुन्हा एकदा पॉइंट लाईन यॉर्कर होता, ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये, त्यामुळे एक भन्नाट षटक पाहायला मिळते अजनबी स्पोर्ट्स वर्ल्ड टीमनं. चिवानं टाकलेल्या या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्यात. तिथे सुद्धा थोडीशी मिसफील्ड झाली होती. संपूर्णपणे मॅच मध्ये कमांड प्रस्थापित केला तो अजनबी स्पोर्ट्स वर्ल्ड संघानं. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर फक्त 8 धावा I11 कोण संघाच्या. त्यामुळे जिंकण्यासाठी येणाऱ्या 3 ओव्हर्स मध्ये जुनी गरज असेल ती तब्बल 65 धावांची. हॅलो. तर बघा, अखिल भारतीय आपण जर बघितलं बैलगाड्या शर्यतीचा विचार केला ना, तर हिंद केसेस आपण जर बघितलं, बाला ड्रायव्हर या ठिकाणी जर बघितलं सर, लातूरवरून या ठिकाणी आल्यात. लातूरवरून म्हणजे काय क्रिकेटचं प्रेम आणि बैलगाडीचं प्रेम आपण बघू शकाल. आणि जर विचार केला ना समोरच्या संघामध्ये दीपक पाटील सर, तर समोरच्या संघामध्ये अनुभव देखील तेवढाच मोठा आहे. अनेक वर्ष ह्या मैदानावरती अजनबी ववले संघ चांगला खेळ केलाय, आणि मग त्यावेळेस तुम्ही देखील समालोचन केलंय
हा संघ ज्या वेळेस खेळला या मैदानावरती, मग आपण जर बघितलं त्या खेळाडूचा उल्लेख केला ना, तर संतोष दादा म्हात्रे हे पहिले ओपनर होते आणि स्विच हिटचा रिव्हर्स जर पहिला फटका जर कोणी सजवला रायगड क्रिकेटच्या पटलावरती, तर निश्चितच आवर्जून नाव घेतला जाईल तर संतोष दादा म्हात्रे यांचा. या ठिकाणी कोणगावचे तंटामुक्ती उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाश शेठ म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत कोणच्या संघाला, I11 कोण संघाला. धन्यवाद. ओव्हर टू दीपक. ओ यावेळेस लॉफ्टेड कव्हर, बॉलला पाठवले सरळ हवाई सफर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, मच नीडेड. ₹500 पारितोषिक असेल. अलंकार पाटील डेरवली यांच्याकडून आणि अर्धशतकासाठी 1000. अपील पाहायला मिळाली. इकडे मात्र रन घेण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये आणि इकडे मात्र फलंदाज बाद घोषित करण्यात आलाय. लाईक बिफोर द विकेट इकडे पायचीच सापडलेत. अनिकेत मात्र डिफॉल्ट सगळ्यात मोठा हादरा टीम कोणला आणि आता मात्र संघ टेन्शन मध्ये. तर गणेश रघुनाथ बोपी यांना विनंती करतो, आम्हाला स्टेजवरती यायचं आहे. आमचे पनवेलचे इलेक्ट्रिशियन म्हणून विशेष ओळख आहे, MSCB मध्ये कार्यरत आहेत. कार्यकारी अभियंत्यावर तुमचं स्वागत. धन्यवाद. तर विनंती असेल बघा गणेश दादा भोपी, आपणास विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. या आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. थर्ड अंपायरची या ठिकाणी मागणी केली जाते. या तिसरे पंच गोलंदाजावरती आक्षेप घेतला लागला का? थर्ड पंच. तर ही I11 कोण संघाने मॅच जिंकली. तर अगदी माजी ग्रामपंचायत सदस्य गुरु ग्रामपंचायत कोणचे सन्मान्य श्रीयुत संतोषजी गाताडे यांच्याकडून 10 किलो मटण, तब्बल 10 किलो मटण देणार आहेत बोकडा जात. ते म्हणजे संतोष गाताडे यांच्या सुविद्य पत्नी बेबीताई गाताडे या सदस्य होत्या. त्यांच्याकडून 10 किलो मटण मॅच जिंकली तर कोण संघाने. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण टीम कडून साहिल म्हात्रे. पहिला बॉलवर षटकार पडला होता. रोहन मुंगाजी अगेन्स्ट द स्पिन खेळला होता. स्ट्रोक कव्हर्सला सुंदर फटका पाहायला मिळाला होता, परंतु पुढच्याच बॉलवर लेग बिफोर द विकेट सफलता मात्र प्राप्त केले. जादुई फिरकी गोलंदाज आहे अजनबी स्पोर्ट्स सोळे टीमचा. हा फुल टॉस आहे, स्वीप केलाय, स्क्वेअर लेगला चाललाय बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हा दुसरा षटकार रोहन मुंगाजीवर. दोन षटकार प्रयत्नरत राहावे लागतील. मागच्या 2 ओव्हर्समध्ये काय झालंय ते विसरून मात्र नव्यानं कार्य करण्याची गरज आहे इकडे कोण टीमला. साहिलनं सुद्धा लगातार 3 षटकारांचा खेळ केला. तर अलंकार पाटील डेरवली यांच्याकडून ₹1000. पहिलाच बॉलवर षटकार खेचलाय. रोहन मुंगाजी थोडासा फ्लाईट देण्यासाठी गेले होते, परंतु फुल टॉस झाला आणि त्याचमुळे सोपं होतं फलंदाजासाठी. पाहूया पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल अचूक टप्प्यावर पडला तर फार कठीण आहे. एक लेग स्पिन म्हटलं की अस्त्र आहे रोहन मुंगाजीचं आणि हातभर बाहेर वळतात चेंडू. बरोबर टप्पा पडणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला चांगले ऑब्रेक सुद्धा पाहायला मिळतात आणि कधी कधी एखादा मधूनच सोडलेला वेगवान यॉर्कर सुद्धा कधी कधी पाहायला मिळतो. ओव्हर द स्टम्प्स न यावेळेस मात्र स्वीप केलाय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून बॉल निघून गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार.
46 रन्स needed नाव रिमेनिंग 12 असं इक्वेशन या मॅच मध्ये. मागचं षटक जर आपण पाहिलं तर तब्बल 19 धावा रोहन मुंगाजीनं खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये रोशननं फक्त 6 दिल्या होत्या, चिवानं फक्त 2 दिल्या. त्यानंतर महागडा ठरला थोडासा, कारण 3 षटकार दिले रोहन मुंगाजीनं, परंतु धावा भरपूर केल्या. 73चा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे अजूनही 12 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आई 11 कोण टीमला. चला थोडं स्पीडअप करत राहा. कारण आज रात्र थोडी आहे आणि सोंग फार आहेत. चला टाइम अलर्ट आहे, कारण एक्स्ट्रा मॅचेस आहेत आजच्या रात्रीमध्ये. एक तर खेळवून झाली, एक व्हायची बाकी आहे, त्यामुळे 2 तास तेच गेले. आणि जर जास्त वेळ होत असेल अंपायर्स, तुम्ही कधीही एक खेळाडू आतमध्ये घेऊ शकता, या अनुमती तुम्हाला आहे. तुम्हाला असं वाटलं 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ गेलाय पहिल्या 4 ओव्हर्सला, बिनधास्त सातवारी करा आणि एक खेळाडू आतमध्ये घ्या. आयोजकांच्या वतीने सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. सगळ्या ऑथॉरिटीज तुम्हाला देऊ केल्यात या स्पर्धेच्या आयोजकांनी. 12-46 गणित आहे. पहिलाच बॉल इकडे मात्र वाईड केलाय. अतिरिक्त रन 12 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. 45 needed नाव रिमेनिंग 12. 3 षटकार आले होते मागच्या ओव्हर्समध्ये. असंच एखादं षटक जर राहिलं पुन्हा एकदा कोण टीमसाठी, तर नक्कीच विजयाच्या आशा पल्लवित होऊ शकतील. ज्या पद्धतीनं बॅटिंग केली साहिल मात्रेनं, 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. अभिजितचा हा बॉल यावेळेस मात्र फाईन लेग कडे खेळून काढलाय. बॉल जाईल सीमा पार 4 धावांकरता. अजूनही 41 धावांची गरज आहे. 41 needed नाव रिमेनिंग 11. प्रयत्न करत राहावे लागतील. कधीही मॅचचे फासे मात्र उलटे पडू शकतात. चांगला बॉल होता यावेळेस मात्र थोडासा खोलवट टप्प्याचा हा चेंडू अभिजितचा निर्धाव निघून गेला. परंतु डॉट बॉल जसं येतील ना तसा सामना मात्र दूर जाऊ शकेल 11 कोण संघापासून, कारण धावसंख्येचा मोठा डोंगर उभा केलाय. आणि त्यामध्ये पहिल्या 2 ओव्हर्समध्ये सलामीवीरांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा भंग झाल्यात. कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. तिकडे कुठेतरी 25-28 धावा येणं अपेक्षित होतं. आणि त्याचमुळे आता जे अंतर आहे ना हे वाढत चाललंय चेंडू आणि धावा यांच्यामधलं. That's what happened on ground. दहा बॉल आणि 41 धावांची गरज आहे. यस अंपायर. चला अभिजित मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. जसपनचं जे काही आहे ते लवकर करा, वेळ नाही आपल्याकडे आज. ओ स्वीप केला इकडे मात्र स्क्वायर ऑफ द विकेट फटका. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता आणखीन एक षटकार. शेवटपर्यंत लढा देतोय. मॅचचा रिझल्ट काय लागेल त्यालाही माहिती नाहीये,
परंतु जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं मात्र तो करतोय आणि आपल्याकडे असलेली गुणवत्ता मात्र दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय सध्याच्या घडीला. चांगली बॅटिंग, 3 षटकार 1 चौकाराच्या सहानं तो खेळतोय जवळजवळ 23 धावांवर. परंतु पाहूया अभिजित म्हात्रे राईट हँड ओव्हर द विकेट ना, पुन्हा एकदा स्वीप केलाय आणि बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. साहिलच्या बॅट मधून येतोय हा 4था षटकार. कोणती जाबांची गरज आहे. क्रिकेट हा खेळ असा आहे ना, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. असं वाटत होतं कुठेतरी एकतर्फी लढत चालू आहे की काय, परंतु त्याच वेळेला नाही. साहिलनं सांगितलं नाही, मी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सहजासहजी एकतर्फी ही लढत मात्र होणार नाहीये. आणि शेवटपर्यंत लढतोय. कोण गावासाठी मात्र एकटा लढतोय. 8 बॉल 29 समीकरण अजूनही आहे. हा लेफ्ट केला होता बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, बरासा बाहेर पिचिंग आहे अभिजितची. व्हाईट बॉलचा इशारा, आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. परंतु नक्कीच या शेवटच्या 2 बॉल मध्ये जर मोठे स्ट्रोक्स आले, 8 धावा आल्या, तर शेवटच्या ओव्हर मध्ये अजूनही संधी मिळू शकते, अजूनही मॅच बनवू शकते. आणि तेच करायचं आहे ते साहिलला. 8 बॉल 28. इकडे मात्र पाहूया ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू फुल लेंथ बीट झालाय. थोडासा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फुटवर्कचा अभाव जाणवला. त्याचमुळे थोडं फुटवर्क झालं असतं तर कदाचित हा चेंडू मात्र कमोसला खेळता आला असता. परंतु डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलला सामना मात्र लांब जाईल कोण संघाच्या, कारण चेंडू जास्त राहिलेले नाहीयेत आता मध्ये. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे, प्रत्येक चेंडू मागे चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन. तर अभिजित मात्र थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज साहिल पासून, जेणेकरून साहिलची बॅट रीच होणार नाहीये. परंतु याच प्रयत्नामध्ये बरेचसे व्हाईट बॉल सुद्धा करतोय. 3 व्हाईट बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये येत असताना आता 7 चेंडू आणि 27 धावांचं गणित आहे. या बॉलवर मोठा हिट खेळावा लागेल. यावेळेस मात्र उडवलाय बॉल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच अजूनही जिवंत ठेवलंय. सुपर बॅटिंग फ्रॉम साहिल मात्रे. 7-27 आता मात्र शेवटचे 6 बॉल आणि गरज असेल ती जिंकण्यासाठी I11 कोण टीमला 21 धावांची. एकवीस धावांची गरज आहे आणि मागच्या ओव्हरमध्ये साहिलनं 25 धावांचं षटक आलंय अभिजित मात्रेचं. आणि त्याचमुळे आता मात्र टेन्शन वाढत चाललंय. अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ सुद्धा थोडासा दहशतीखाली आला असेल साहिल मात्रेच्या या झंझावाती बॅटिंग समोर. मॅच कुणीही जिंकू द्या, परंतु कुणीही आतमध्ये जाणार नाहीये याची एक दक्षता घ्या. कचित थरारक लढत होण्याची चिन्ह मात्र मैदानामध्ये. आणि जर आतमध्ये गेलात तर तुम्हाला 5 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. एक लक्षात घ्या, कोणीही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. दोन्ही संघांचे समर्थक. ही अनाउन्समेंट आपल्यासाठी अगोदरच आम्ही करतोय. मगाशी तसा प्रयत्न गिरवल्याने केला होता. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 21 नीडेड नाव, रिमेनिंग 6. मागच्या 2 ओव्हर्स मध्ये जवळजवळ अजनबी स्पोर्ट्स ओळे टीमनं 44 धावा दिल्यात. आणि त्याचमुळे पहिल्या 2 ओव्हर्स मधली पूर्णपणे कसर भरून काढले ते मागच्या 2 ओव्हर्स मध्ये. आणि त्याचमुळे आता मात्र शेवटच्या षटकामध्ये थोड्याशा उम्मीद अजूनही बनवल्यात, आशा पल्लवित केल्यात विजयाच्या साहिल मात्रेच्या या फटकेबाजीनं. 52 धावा फलकावर. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. आकाश मात्रे ऑन स्ट्राईक नाव. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळलाय. ब्रॉनच्या दिशेमध्ये सिंगल. 1 रन. एक तर सोडून द्यायला हवा होता जर वाईड असेल तर, किंवा ड्राईव्ह करायला होता कबसला. परंतु इकडे मात्र ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर होता. प्रथम दर्शनी तरी असं दिसलं.
परंतु तो ऑनसाईडला कितीही खेळला असता तरी जास्तीत जास्त एकच धाव आली असते. त्यामुळे शॉर्ट सिलेक्शन सुद्धा फार महत्वाचे आहेत क्रिकेटमध्ये आणि ते कुठेतरी चुकताना दिसलं. आकाश 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 20 धावांची गरज आहे. सगळ्यांच्या नजरा मात्र साहिल मात्रेकडे खेळल्यात, कारण जे काही केलंय या मॅच मध्ये ते फक्त साहिल मात्रेनं केलंय आणि विजयाची जळाळी जर द्यायची असेल तर याच खेळाडूला द्यावी लागेल. 5 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. समोर ड्राईव्ह बॅक टू द बॉलर्स, फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय, थोडासा स्टॉप केलाय, गती कमी केली होती परंतु एकच धाव, सिंगल रन. पण शेवटच्या ओव्हरमध्ये पहिले 2 चेंडू मात्र जरूर चांगले पडले ते पार्थ मुंगाजीचं आणि आता मात्र हा सामना थोडासा दूर होतोय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 19 धावांची गरज आहे. आकाश मात्रेचा खेळ साजेसा झालेला नाहीये, संधी जरूर आहे आकाश मात्रेला अजूनही. 4 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. 19 रिक्वायर्ड, रिमेनिंग 4. 2-3 2 षटकार, एखादी बाउंड्री, परंतु प्रत्येक बॉल मारावा लागेल. सिंगल किंवा डॉट बॉलनं हे गणित सुटणार नाहीये. हा फटका कव्हरला, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चाललाय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, वाडे शॉट, अप्रतिम फटका, आकाशाला गवसणी घालणारा आकाशचा बुलंदी षटकार. ही ताकद आहे या खेळाडूची, कारण अशा बऱ्याचशा मॅचेस सोडवल्यात आकाश मात्रेनं आजपर्यंत. अनेक वेळेला विजयाचे क्षण दिलेत, आनंद दिलाय कोण टीमला आणि बघाशी तोच उल्लेख केला होता मी. कव्हर्सला मात्र चांगलं खेळू शकतो आणि आता मात्र एक्स्ट्रा कव्हरला हा दमदार फटका पाहायला मिळाला. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 3 बॉल आणि 13 धावांची गरज. शॉर्ट बॉल इकडे मात्र टॅप केलाय, हुक शॉट खेळायचं होतं परंतु प्रॉपर कनेक्ट झालेलं नाहीये. मिड ऑनला दुसरी रन, सुंदर रनिंग मिडून विकेट म्हणावी लागेल. या 2 धावा प्राप्त झाल्यात आणि या 2 धावांच्या बरोबरीनं आता मात्र अंतर थोडस पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 11 धावांची गरज आहे. 2 बॉल 11 परंतु 73 धावांचा सामना. शेवटच्या 2 बॉल पर्यंत ओळे संघाला सुद्धा अजूनही विश्वास नाहीये, अजूनही खरं तर विजयाची हमी नाहीये, कारण क्रिकेट हा खेळच असा आहे. शेवटच्या बॉल पर्यंत भाकीत वर्तवणं मूर्खाचं ठरतं या खेळामध्ये आणि तेच चित्र पाहायला मिळालंय. 2 बॉल 11 रनची आवश्यकता. हा चेंडू फार महत्वाचा आहे. प्रेशर पहा, पार्थ मुंगाजीवर प्रेशर आहे. 2 वेळा थांबला तो रनअप मध्ये, कारण हा दबाव आहे, यंगस्टर या टीमचा आहे आणि दबाव मात्र स्पष्टपणे जाणवतोय. 2 चेंडूने 11 धावांची गरज आहे. अंपायर थोडंसं वॉर्न करत असताना, कारण 2 वेळा थांबलाय तो, त्यामुळे वॉर्निंग जरूर दिले अंपायर कडून. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 11 धावांची गरज आहे. नक्कीच या जोडीनं मात्र शेवटपर्यंत मॅच मध्ये रंग भरलेत. परंतु कौतुक केलं जाईल ते ज्या पद्धतीनं साहिल मात्रे खेळलाय. साहिल मात्रेची इनिंग मात्र नक्कीच लक्षात ठेवली जाईल. मॅचचा रिझल्ट काय लागेल माहिती नाहीये, परंतु 11 बॉल मध्ये 36 धावा साहिल मात्रेनं ठोकल्यात आणि त्याचमुळे कुठेतरी सामना जवळ आणलाय. आकाश ठोकतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आकाशच्या बॅट मधून येतोय. सामन्याला आता मात्र शेवटच्या बॉल पर्यंत नेऊन ठेवलंय. शेवटचा 1 बॉल आणि गरज असेल ती 5 धावांची. दोन ओव्हर्स मध्ये फक्त 8 धावा झाल्या होत्या 11 कोण संघाच्या. सगळ्यांनाच स्टेडियमवर उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच वाटलं होतं एचडब्ल्यू स्पोर्ट्स ओळे संघ एकतर्फी हा सामना जिंकणार, परंतु इकडे मात्र सामना शेवटच्या बॉलवर येऊन थबकलाय आणि विश्वास बसत नाहीये असाही सामना होऊ शकतो. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी, अनिश्चितता या खेळामध्ये ठासून ठासून भरलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ आहे क्रिकेट आणि हा खेळ पाहण्यासाठी
आलेल्या सगळ्यांचं आम्ही क्रांतीवीर मैदानावर सहर्ष स्वागत करतोय. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. आता मात्र टीम मिटिंग्स घेण्यात आल्यात. घोळके जमा झालेत. काय करायचं, कोणता चेंडू टाकायचा, कुठे मारायचं, ही सगळी आता मात्र पाहायला गेलं तर विचार करत असतील. विचार विनिमय झाला असेल इकडे. परंतु ज्या पद्धतीनं शेवटच्या 3 गोलंदाजांनी अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाच्या सपाटून मार खाल्लाय, ज्यामध्ये रोहन मुंगाजीनं तिसऱ्या षटकामध्ये 3 षटकार खाल्ले. त्यानंतर मात्र अभिजितनं जे षटक टाकलं 25 धावांचं, शेवटच्या ओव्हरमध्ये 21 ठेवल्यात पार्थ मुंगाजीला. आता त्या सुद्धा कमी पडतील की काय, आणि अशी चिन्ह. आणि त्याचमुळे इकडे मात्र टेन्शन वाढत केलं. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि आज अनिश्चिततेच्या भोवऱ्यामध्ये कोणता संघ अडकणार. लास्ट बॉल समोर ठोकलाय, डाऊन दी ग्राउंड. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. झेल टिपलाय, अगदी धस्स झालं होतं, काहीही कळालं नव्हतं कोणाला. परंतु हा सामना मात्र अजनबी स्पोर्ट्स ओळे संघानं जिंकलाय. अप्रतिम लढत, रोमहर्षक सामना. एकदा सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. कमाल क्रिकेट जिंकलं इकडे. लास्ट बॉल थ्रिल, शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरणारा क्षण. घाम फोडला. विजयाचा खरं तर जल्लोष करण्याची सुद्धा संधी दिली नाही विजेत्या टीमला. कारण पहा, अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ जिंकून सुद्धा घाम फुटलाय. याला म्हणतात क्रिकेट. आणि कोण संघानं मात्र पराभूत होऊन सुद्धा सगळ्यांची मनं जिंकलेत. वेल प्लेड आकाश, वेल प्लेड साहिल मात्रे, हॅट्स ऑफ. आणि अभिनंदन करूया आपण अजनबी स्पोर्ट्स ओळे टीमचं की त्यांनी हा सामना जिंकलाय. कमाल क्रिकेट पाहायला मिळालं. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. नक्कीच श्वास रोखणारा हा सामना अगदी उत्कंठाभर दोन्ही संघांना खरोखरच मी शुभेच्छा देतोय. तत्पूर्वी आपण बघूया एक महत्वाची प्रेक्षणीय आपण बघूया सामना इथे बघतोय. पोलीस सेवेमध्ये असलेले सर्व आमचे पोलीस दलाचे कर्मचारी आणि या ठिकाणी जॉकी जे आपण बघूया त्यांचा तोच शेतकऱ्यांसाठी अट्टास करणारा त्यांचा काम म्हणजेच बैलगाड्याचा शर्यती आखण्याचा धंदा. नक्कीच त्या मुलांचं मी कौतुक करतो. एक मोठी प्रेक्षणीय मॅच आणि त्याच्या या दोन्ही मॅचला घडवून आणण्याचं काम आमचे सन्माननीय सुप्रसिद्ध जयमलाल हॉटेलचे मालक आदरणीय जगदीश मुकादम यांनी पोलिसांना इथे घेऊन आलेले आहे. नक्कीच त्याचा आदर करतोय. बोला. चला जाऊया मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. सामनावीर आणि सामनावीर पुरस्कार मात्र जाईल तो सर्वाधिक धावा 23 धावांची खेळी साकारणारा संयम पाटील ठरला त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्यानं 3 षटकार ठोकले आणि ते फार महत्वाचे सुद्धा ठरले. शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या धावा जोडल्या अजनबी स्पोर्ट्स ओळे संघानं त्या फार महत्वाच्या ठरल्या. सुपर्ब शो. संयम या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्याला ट्रॉफी देऊयात. मॅन ऑफ द मॅचची हार्ड लक आई 11 कोण फार छान खेळलात आणि आजचा नक्कीच पराभव जरी झाला असला तरी सगळ्यांची मनं जिंकली आणि खास करून ओळे संघानं सुद्धा तुमचं अभिनंदन केलं असेल. असा खेळ मात्र पाहायला मिळाला आणि क्रिकेट जिंकलाय ऑब्व्हियसली. चला नेक्स्ट मॅच चालू करा. आणि आमचे मान्यवर गणेशजी भोपी साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण संयम पाटीलला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये द्या. 3 षटकार ठोकत त्यानं सर्वाधिक 23 धावा उभारल्या अजनबी स्पोर्ट्स ओळे टीमसाठी. तर अवांतर प्रेक्षक आपण बाहेर जायला आपण विनंती करतो. अवांतरचे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया बाहेर जायला. सामना चालू होतोय. प्रेक्षणीय सामना आहे. या सामन्याचे आपण बघूया अगदी अंपायरिंग आपण बघतोय. गणेश भोपी यांचा सन्मान होतो आपण बघूया. जे सन्माननीय गणेश भोपी हे अगदी तांत्रिक प्रोडा खंडित झाला तर अगदी पनवेलमध्ये त्यांना पहिला फोन जातोय असे हे MSCB मधले कर्मचारी उच्च पदावरती आहेत. तर त्यांचा आपण इथे सन्मान होतोय. गणेशजी भोपी यांचा इथे सन्मान होतोय. नक्कीच सुस्वागत, वेलकम. आणि त्यांचं स्वागत पण आपण करतोय. तर गणेश भोपी यांचा इथे आपण बघूया सन्मान होतोय. मायेची उपदार शाल आणि